जय शिवराय मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, तानाजी मालुसरे व मुरारबाजी देशपांडे यांच्यासारख्या पराक्रमी मावळ्यांनी हसत हसत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण अर्पण केले व स्वराज्यातली कितीही कठीण व अशक्य वाटणारी मोहीम असो मावळ्यांमध्ये ती पूर्ण करायसाठी नेहमी स्पर्धा लागली असायची। यावरून एक प्रश्न पडतो की शिवाजी राजांमध्ये असं काय होतं की मावळे नेहमी त्यांच्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावायला तयार राहायचे। याचं उत्तर स्वतः महाराजांनी दिलेल्या त्या एका शब्दात आहे, स्वराज्य। इतिहास देखील तेच सांगतो। आदिलशहाची सत्ता आदिलशाही, निजामशहाची सत्ता निजामशाही, मुघलांची सत्ता मोगलशाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य मराठेशाही नव्हते, कारण ते एका घराण्याची किंवा एका व्यक्तीची सत्ता नव्हती, ते होते स्वराज्य। स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे जनतेसाठी असलेले राज्य, जिथे राजा प्रजेचा रक्षक असतो, त्यांच्या हितासाठी शासन करतो। उदाहरण द्यायचे तर मोगलशाहीत बादशहासाठी प्रजा होती, पण स्वराज्यात प्रजेसाठी राजा होता। आदिलशाही आणि निजामशाहीत जनता ही केवळ कर भरण्यासाठी होती, पण स्वराज्यात प्रत्येक शेतकरी, सैनिक आणि नागरिक स्वाभिमानाचे जीवन जगायचे। शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते, त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू रयत असायची आणि म्हणूनच आजही त्यांचं नाव घेताना प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येते। धन्यवाद। जय शिवराय।